नमस्कार सर, माझे नाव श्रेया सदानंद हुडेकर. मी आता 11वीची विद्यार्थिनी. आताच मी SSC बोर्ड एक्झाम जी आहे ती पास केलेली आहे. तर मी एकदम ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे, जिथे की कोणतेही ट्युशन किंवा कोणतेही क्लासेस हे अवेलेबल नसताना फक्त आम्ही आमच्या टीचरच्या भरोशाने आम्ही SSCची जी बोर्ड एक्झाम आहे ती 4 मार्काने म्हणजे की मला 88.40 मार्क्स हे मी अचीव केलेले आहेत. आणि मला लहानपणीपासूनच, आणि खरं सांगायचं म्हणजे आज मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहे ते म्हणजे खेडकर साहेब, आमच्या गावामध्ये त्यांचं आगमन झालं होतं. मी त्यावेळेस 3री मध्ये होते. तर ज्यावेळेस खेडकर साहेबांचं आगमन झालं होतं आणि त्यांना मला सांगितलं होतं की श्रेया तुला काय बनायचं आहे. मला माझ्या भाषणामध्ये फर्स्ट नंबर आला होता. मी नांदेडमध्ये सुद्धा भाषणं केले होते आणि त्यामध्ये सुद्धा मला एकदा संधी मिळाली होती भाषणं करायची. तर खेडकर साहेबांनी मला विचारलं की श्रेया तुला पुढे चालून काय बनायचं आहे, श्रेया तुला पुढे चालून काय बनायचं आहे. त्यावेळेस मी माझ्या मनामध्ये विचार आला. त्यावेळेस मी अगोदर सुद्धा काही स्पीच ऐकले होते. तुमच्यासारखेच एक कलेक्टर होते बघा, शेख साहेब, त्यांची सुद्धा मी काही स्पीच ऐकले होते. त्यांना मी सांगितलं की सर मला सुद्धा एक IAS अधिकारी बनायचं आहे. परंतु माझी अडचण अशी आहे की मी एक ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे. आमच्या इथे कोणतेही ट्युशन क्लासेस हे अवेलेबल नाही आहेत. मला साधी म्हणजे इंग्लिश ही भाषा येते, परंतु तेवढीही परफेक्ट येत नाही जेवढी की शहरी भागातील विद्यार्थ्यांना येते, तेवढी परफेक्ट येत नाही. तर मी असं काय केलं पाहिजे की ज्यामुळे माझे जे सक्सेस विषयी माझे जे काही विचार आहेत ते लास्ट पर्यंत टिकले पाहिजे. माझी जे तोडफोडी ही इंग्लिश आहे ती सुद्धा सुधारली पाहिजे. आणि मला माझं जे काही भवितव्य सुधारायचं आहे त्यासाठी मी काय केलं पाहिजे जेणेकरून मी माझं सक्सेस हे मिळवलं पाहिजे. तरी मी आदरणीय साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी मला मार्गदर्शन करावे. याचं अभिनंदन. फारच उत्कृष्ट वक्तृत्व आहे आणि ज्या पद्धतीने तू बोलती किंवा सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट म्हणजे फारच कौतुकास्पद आहे. आणि प्रश्न पण सगळा आता तू विचारलेला प्रश्नाचा सगळ्यांनाच फायदा होईल म्हणून उत्तर देतो. मी पण आता जर सांगितलं तर ग्रामीण मी जिल्हा परिषदच्या शाळेत नंतर रयतच्या शाळेत शिकलेलो आहे. आणि मी माझी जे घर होतं मामांचं ते 4-5 किलोमीटर होतं शाळेपासून. मी सायकलवर जायचो आणि बऱ्याचदा लाईट नसायची. पेपर मला 2-3 वर्ष जे आधी वाचायची सवय होती तोही खंडित झालं होतं. पण आणि इंग्लिशचं सेम असा विषय होता. परंतु जेव्हा मी ठरवलं की मला करायचं आहे आता, त्यानंतर आपण एकदा गोल ठरवलं तर गोलकडं जायचं कसं आपण शोधायला लागतो. मग मी सिलेबस शोधला, पुस्तकं शोधले. मग मला समजलं की NCERTचे जे पुस्तकं आहेत ते असतात UPSCसाठी, तर ते मी 6वी ते 10वी विकत घेतले सेट, ते वाचले. नंतर मला सांगितलं की मॅपवर खूप चांगली कमांड पाहिजे. भारताची जो आपला मॅप आहे भूगोलाचा, तर तो मॅप घेतला आणि मग मी सारखा तो मॅप बघणे किंवा क्वेश्चन पेपर जे जुने होते ते खूप वेळा वाचले. म्हणजे पाठच झाले माझ्या. म्हणजे मला आठवायचं की 2006ला हे 2 मार्काला विचारलं होतं, 2008ला हे विचारलं होतं. तर ते डोक्यात इतकं पक्कं झालं तर मला कुठली पेपर वाचताना किंवा पुस्तक वाचताना माझ्या डोक्यात तो विचार चालायचा, प्रश्नपत्रिका सेट करणारा कसा सेट करेल पेपर, त्याचा माइंडसेट काय. तर ते थोडं कळायला लागलं. हे कसं झालं, सिम्पल गोष्टी होत्या. NCERT वाचलं, क्वेश्चन पेपर वाचून पाठ केला, पारायण केले त्याचे. तर त्यातून मला मग ते स्मार्ट रिडिंग कसं करायचं. आता बऱ्याचदा काय की मार्केटमध्ये असे जाड पुस्तकं आले ठोकळे, बऱ्याचदा त्यातलं 10 पानं पण कधी कामाची नसतात. पण हे कळायलाच आपल्याला कधी इतका दिवस जातात त्यामध्ये की 6-6 महिने मी असे बघितलेत मुलं वाचत बसतात. आपल्याला तो सेन्स आहे ना की काय वाचायचं आणि काय आपल्याला सोडून द्यायचं आहे, तो सेन्स या क्वेश्चन पेपरच्या वाचण्यामधून डेव्हलप कर. ते खूप चांगलं वाच. त्यानंतर आपल्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे याला खूप महत्त्व आहे UPSCमध्ये. उदाहरणार्थ आपण ज्या NCC आहे, NSS आहे, अशा काही ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. त्यातून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. मी NSSमध्ये होतो, नॅशनल सर्व्हिस स्कीममध्ये. आणि त्यामध्ये आम्ही हिवरे बाजार किंवा आमच्याकडं नगरला हे आहे जाखणगाव वगैरे, तिथं आम्ही कॅम्प केला होता. त्या कॅम्पमध्ये कामं केले. खड्डे आम्ही 40 खोदले होते. 1-2 किलोमीटरचा रोड आम्ही केला होता. शाळेला रंग दिला होता. अशा या गोष्टी केल्या होत्या आणि त्यातून खूप एक समाधान पण मिळालं. आणि माझ्या एका UPSCला जे PK मिश्रा सर होते ते NSSचे चेअरमन होते नॅशनल लेवलचे. त्यांनी मला NSSवर प्रश्न विचारले, म्हणजे कुठली गोष्ट कशी लिंक होईल. त्यामुळं या गोष्टी करा. 3री गोष्ट, अवांतर वाचन खूप चांगलं करा, चांगले पुस्तकं वाचा. त्यातून जी रायटिंग स्किल आहे, ड्राफ्टिंग खूप चांगला पाहिजे. UPSCमध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं मेन्स
आणि मेन्स जे पेपर आहे जवळजवळ 2000 मार्काचे पेपर असतात ते, तर त्यात तुमचं उत्तर कसं तुम्ही लिहिता हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लिखाणाची सवय पाहिजे. आता बरेच मुलं काय करतात की लगेच अभ्यासाला लागतात आणि त्यांना ते रायटिंग स्किल काय इम्प्रूव्ह होत नाही आणि अचानक होणारी गोष्ट नाही ती. त्यामुळं खूप चांगली मांडणी करणं, ड्राफ्टिंग करणं हे हळूहळू येणारीच कला आहे. त्यासाठी डायरी लिहिणं, चांगलं काही कोट्स पेपरमध्ये आले तर ते लिहिणं, त्यानंतर काही चांगल्या वाक्यरचना असतील, एखादा विषय घ्यायचा आपण स्वतः लिहायचं. आणि UPSCनी असं म्हटलेलं आहे उत्तर कसं पाहिजे तर रिलिव्हंट, मिनिंगफुल आणि सक्सेंट. रिलिव्हंट म्हणजे अर्थ समर्पक पाहिजे, मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण पाहिजे आणि संक्षिप्त म्हणजे संक्षिप्त. म्हणजे ह्या 3 कसोट्यांवर आपलं लिहिलेलं उत्तर उतरतंय का हे आपणच चेक करायचं. आपल्याला नंतर कळतं. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप चांगलं लिहिलंय, 5 दिवसांनी 10 दिवसांनी कळतं की नाही याच्यात अजून बदल करू शकतो, अजून चांगलं लिहिता येईल, अजून उदाहरणं देता येईल, मॅप टाकता येईल. किंवा जी गोष्ट आपल्याला 2 ओळीत लिहायची ती आपण 5-6 ओळीत लिहिली, ती अजून आपल्याला चांगली लिहिता येईल. तर असं खूप बारीकाईने काम करायला लागतं आणि सतत करत राहायचं. तर हे रायटिंग स्किल त्यांनी तुमची इम्प्रूव्ह होईल. आणि खूप चांगल्या डॉक्युमेंटरी हे बघितलं त्याचाही फायदा होतो. म्हणजे UPSCमध्ये तुम्ही आजूबाजूला कसं बघता, आजूबाजूच्या जगामध्ये काय चाललेलं आहे हे किती डोळसपणे बघता याचाही फायदा होतो. त्यामुळं मला वाटतं तुझ्याकडे ते ऑलरेडी तो गुण आहे, तर त्याचा फायदा निश्चितपणे होईल. मला एक आवर्जून सांगावं वाटतं की भारत एक खोज नावाची सिरियल आहे, श्याम बेनेगलांनी दिग्दर्शित केलेली. तर तिचा मला एक चांगला फायदा झाला, कारण त्यामध्ये आर्यांच्या आगमनापासून स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास खूप चांगला दाखवला आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला ते एन्शंट हिस्ट्री किंवा मध्ययुगीन हिस्ट्री आहे ती वाचायला कधी कधी सुरुवातीला वाटतं की बोरिंग आहे असं वाटतं सुरुवातीला, पण ते खूप इंटरेस्टिंग आहे. आपण जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल फॉर्ममध्ये एपिसोड बघतो तेव्हा कळतं की अरे खूप भारताची हिस्ट्री एवढी मोठी आहे आणि यात इतके वेगळे पैलू आहेत. जैनिझम आहे, बुद्धिझम आहे, सुफिझम आहे, आर्यांचं आगमन झालं, त्यानंतर आपले चालुक्य राष्ट्रकूट आहे, सातवाहन आहे, त्यानंतर संगम लिटरेचर आहे तामिळनाडूमध्ये. खूप एवढी मोठी हिस्ट्री आहे. हे सगळं आपण जर 50 भाग बघितले यूट्यूबवर तर आपल्याला थोडं इतिहास वाचताना अजून इंटरेस्टिंग वाटायला लागतं. तर अशा अनेक चांगल्या डॉक्युमेंटरी, चांगले पुस्तके लिहिणं या सवयी आत्ता करायच्या. याला कुठली अडचण नाही आहे ही. आणि यूट्यूबवर खूप आता ऑनलाईन त्यावेळेस नव्हते पण आता खूप चांगले कोचिंग क्लासेस पण, चांगले लेक्चर्स पण अवेलेबल आहे. तर तुम्ही ठरवा कसं करायचं, काय करायचं. ते सुरुवातीला तो तुमचा स्वतःला शोधण्याचा काळ असतो. मला या पद्धतीने जमेल का, त्या पद्धतीने जमेल का, हा ऑप्शनल घेऊ का, या ऑप्शनमध्ये काय सिलेबस आहे, कसा क्वेश्चन पेपर आहे, ते नेटवर सगळं उपलब्ध आहे. मग तुम्हाला या 6-7-8 महिन्यामध्ये तुम्हाला कळतं की आम्हाला असं हे आपलं मॉडेल आहे आणि मग पुढं जा. तर मला वाटत नाही यात कुठलीच अडचण आहे. हे खूप करण्यासारखं आहे आणि निश्चितपणे तुम्ही सगळे करू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की आपण आपले जे प्रश्न